आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या तिन्ही शहरांच्या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं काम बदलापूर शहरामध्ये सुरू आहे। या घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या तिन्ही शहरांचा कचरा बदलापूर शहरात आणून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे। दरम्यान या प्रकल्पाच्या माध्यमातून तिन्ही शहरातील कचऱ्याची समस्या कायमची मार्गी लागणार आहे असं सांगितलं जात आहे। मात्र या प्रकल्पाला आता बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशननं तीव्र विरोध केलाय। याआधी बदलापूर शहरातील विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध केलाय। अंबरनाथ शहराचा कचरा बदलापुरात टाकल्यास त्याला काहीही हरकत नाही, कारण या दोन नगरपालिका बाजूबाजूला असून भविष्यात त्यांची महापालिका होण्याची शक्यता आहे। मात्र उल्हासनगर शहराचा कचरा आमच्या दोन नगरपालिकेच्या 5 पट कचरा आहे, त्यामुळे उल्हासनगर महापालिकेने त्यांच्या कचऱ्याचं नियोजन करावं असं बिल्डर असोसिएशनचं म्हणणं आहे। नाही, बिलकुल आमचा पाठिंबा नाही। आम्ही बिल्डर असोसिएशननी सुद्धा त्यावेळेस विरोध केला होता। मी एक राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे, त्या याच्यातनं सुद्धा मी आंदोलन केलं होतं। आपल्या सर्वांना माहिती आहे। आम्ही या ठिकाणी आमची मागणी आहे की अंबरनाथ आणि बदलापूर ठीक आहे, या दोन नगरपालिका आहेत, बाजूबाजूला आहेत, ते या दोन शहरांचा कचरा आला आणि त्याच्यावर डम्पिंगचं प्रोजेक्ट तयार होऊन घनकचरा प्रकल्प जर व्यवस्थितपणे राबवलं ठीक आहे, परंतु उल्हासनगर महानगरपालिकेसारखं एक मोठं व्यापलेलं क्षेत्र आहे, त्या महापालिकेचा कचरा हा आमच्या दोन नगरपालिकांच्या कचऱ्याच्या 5 पट येणारा कचरा आहे। त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे। त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेने त्यांचं प्रोव्हिजन करावं त्यांच्या डम्पिंगचं। आम्हाला अंबरनाथचा विरोध नाही, कारण आमचं असोसिएशन अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशन आहे, पण अंबरनाथचा आमचा विरोध नाही। परंतु बाहेरच्या दुसऱ्या महानगरपालिकेचा कचरा आमच्या शहरात यायला प्रतिबंध आहे आमचा, आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून परत शासनाकडे पाठपुरावा करू। आमचे दोन्ही आमदार जे आहेत ते आमदार सुद्धा त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहतील। त्यामुळे आता बदलापुरातील या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं काम सुरू असताना ते पूर्ण झाल्यावर उल्हासनगर शहरातील कचरा या ठिकाणी आणून टाकल्यास कशा प्रकारचं आंदोलन होतं आणि प्रशासन यावर काय तोडगा काढतं हेच पाहावं लागेल। शिवाय बिल्डर असोसिएशननं अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही नगरपालिकांची महापालिका झाल्यास काहीही हरकत नाही, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते यांच्याकडून दोन्ही नगरपालिकांना महापालिका करण्यासाठी काहींचा पाठिंबा तर काहींचा विरोध आहे। त्यामुळे दोन्ही नगरपालिकांची स्वतंत्र महापालिका झाली तर त्याचंही आम्ही स्वागत करू, मात्र महापालिका होणं ही काळाची गरज आहे असं देखील बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव यांनी स्पष्ट केलं। नाही, निश्चितपणे ज्या शहरांच्या नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत होतो तो निश्चितपणे त्याचा फायदा हा सर्वच क्षेत्राला होतो, आणि महानगरपालिका होणं हे काळाची गरज आहे। कारण आज दोन्ही नगरपालिकांची जर पॉप्युलेशन बघितली, लोकसंख्या बघितली तर ती प्रचंड वाढते आणि वाढणार आहे अजूनही। त्यामुळे हा आर्थिक ताण हा पालिका प्रशासनावर असतो। त्यामुळे जर समजा महानगरपालिका झाले तर तिचं बिल्डर असोसिएशन तर्फे आम्ही स्वागतच करू, परंतु स्थानिक नेते, स्थानिक राजकीय पक्ष यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत। त्या वेगवेगळ्या भूमिका जर लक्षात घेतल्या तर अंबरनाथ वेगळं मागतायत, बदलापूर वेगळं मागतायत, तशाही झाल्या तरी त्याचंही स्वागतच आहे, परंतु महानगरपालिका होणं ही काळाची गरज आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।